आत्मदहन करणार आहे. माझं नाव ज्ञानेश्वर जयमाल राठोड, मराठवाडा अन्य भाषा निर्मूलन समिती मराठवाडा विभाग प्रमुख. बांधकाम कामगार कार्यालय येथे मयत व्यक्तीच्या नावावर बोगस 90% कामगार आहे. त्याच्यात अधिकारी आणि एजंट यांचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होत आहे. कारण की सर्वसाधारण जे लाभार्थी वारसदार आहेत यांच्यातून आधार कार्ड, मयताचे मयत सर्टिफिकेट हे घेतात आणि आधार कार्ड हे अपडेट करून त्या वारसाच्या खात्यात पैसे टाकून ते व्हेरीफाय करता, पडताळणी न करता हे संगनमत करून फक्त याच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की अधिकारी आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले. हे सर्वसाधारण जनतेला काहीच माहीत नव्हतं. हे फक्त काय यायचं पैसे लाटण्यासाठी यांनीच या लोकांना सांगितलं की ही स्कीम फक्त अशी आहे की मयत लोकांसाठी तुम्ही आम्हाला आधार कार्ड आणि हे द्या. त्याच्यानंतर मग हे संपूर्ण भ्रष्टाचार अधिकारी आणि एजंट या दोघांनी मिळून केलेले याचा स्वतःचा फायदा आहे. याच्यात जास्तीत जास्त लोकांचा काही फायदा नाही. आज तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता, घटनास्थळी आलेले तुम्ही कामगार कल्याण कार्यालयावर, काय काय झालं? इथं काहीच नाही. इथं काय होणार आहे? त्या दिवशी मी हे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मला एका व्यक्तीनं संपूर्ण डॉक्युमेंट दिले की असं अशा पद्धतीत ह्या कार्यालयात होतं. हे चौकशी अधिकारी नेमणूक केली याच्याच कार्यालयात होती. संभाजीनगर कार्यालयातून आले ते 2 जण. त्यांनी ती चौकशी केली. मी त्याला सहकार्य केलं. त्याला सांगितलं की बाबा ज्याने मला हे माहिती दिली त्याच व्यक्तीवर यांनी गुन्हे दाखल केले. आणि माझा आत्मदहनाचा जो विषय होता ते मोडीस काढण्यासाठी यांनी हे प्रयत्न केलेले. बाकीचे खरोखर संपूर्ण यांनी जिल्ह्यातलं संपूर्ण काढावं. आणि याच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाला की बाबा याच्यावर गुन्हे दाखल होण्यावर कोणावर, अधिकारी आणि एजंट याच्यावर हे मेन गुन्हेगार एजंट. याच्यामध्ये जे काही 4 गुन्हे दाखल झालेले हां, त्याचे 3 आणि शेवग्याचं 1, त्याच्यामध्ये हे दलाल कोण आहेत याच्यामध्ये आणि अधिकारी कोण आहेत सोबत? हे अधिकारी याच्यात जाधव साहेब आहेत. जे दलाल आहे ना, हे दलालचे त्याचं नाव आता संपूर्ण माहीत होईल. यांनी काय चौकशी केली, गुन्हे कशावर दाखल केले? जे मोजपुरी याच्यात गुन्हा दाखल झाला त्या व्यक्तीने मला संपूर्ण हे कागदपत्र अशा पद्धतीचा असा भ्रष्टाचार आहे ते उघड करण्यासाठी मला दिला. त्याच व्यक्तीवर यांनी गुन्हे दाखल केले. काय मागणी तुमची आता? माझी एवढीच मागणी आहे की इथं सर्वसाधारण लाभार्थ्याचा कोणताही दोष नाही. संपूर्ण दोष याच्यावर अधिकारी आणि एजंट्स आहे. याच्यावर तत्काळ गुन्हे द्यावा, निलंबित करण्यात यावं. यांची प्रॉपर्टी चौकशी व्हायला पाहिजे. नेमके कोणते अधिकारी आहेत त्यांचे काही नाव सांगाल तुम्ही? नाव इथं कामगार अधिकारी याच्यातून सगळं तुम्हाला ज्यावेळेस ही चौकशी होईल तर संपूर्ण माहिती होईल की कोण कोण याच्यात इन्व्हॉल्व आहे. याच्यात सर्वसाधारण जे कामगार वारसदार आहे यायला काहीच याच्यात हे नाही. कारण की त्यांनी कागद दिले, जे कागद होते खरोखर ते कागद दिले ऑडिट यांनीच केले. यांनीच 90 दिवसाचा प्रमाणपत्र तयार केला, मूर्ती प्रमाणपत्र ऑडिट केले आणि बोगस फक्त करून यांनी याचा फायदा लाटण्यासाठी 50% रक्कम यांनी घेतली. आणि इथून ज्यावेळेस पैसा टाकण्यात आला खात्यात त्यावेळेस इथून एजंटला फोन करून सांगितलं की बा त्या व्यक्तीला तुम्ही तिथं त्या खात्यात आणा आणि ते पैसे घेऊन आम्हाला द्या. ते झालं पाहिजे. त्याचं संपूर्ण कॉल रेकॉर्ड चेक झाला पाहिजे.